एवढ्या भूमिका केल्यास तू, एवढी नाटक केलेस, फिल्म केल्या, सिरियल केलीस बरं का, पण तर तुझ्या आयुष्याला कलाटणी देणारी भूमिका कोणती? दोन भूमिका सांगू शकते मी तशा. एक तर मनीषा पछाडलेला मधली. बरोबर. कारण त्या मनीषाने ना मला ओळख दिली. कारण पछाडलेला टचवूड इतका विचित्र पद्धतीने इतका हिट झाला की ज्याच्यासाठी मी प्रिपेअर्ड नव्हते. आणि ना मी स्क्रीनवर टोटली वेगळी दिसते. म्हणजे मी जर का मेकअपचा संबंध नाही याच्यामध्ये, एक फोटोजेनिक जो फेस म्हणतात तशी मी आहे. म्हणजे ऑफ द कॅमेरा मे बी मला कोणी ओळखणार, मी पछाडलेल्याच्या प्रीमियरला लोकांनी मला ओळखलं नव्हतं. हो हो, इतकी ऑन स्क्रीन मी वेगळी दिसते. पण त्या कॅरेक्टरचा एवढा हॅमर होता, कारण बाकी सगळे दिग्गज होते आणि मी त्याच्यात खूप फ्रेश होते. त्यामुळे एकदम फ्रेश फेस तसा पाहायला गेलं तर पछाडलेला मधल्या मनीषाचा होता. आणि त्या मनीषाने मला खूप छान ओळख दिली. नंतर मी सिरियलमध्ये सुद्धा त्याच्यानंतर काम करत होते, तर मला सिरियलच्या सेटवर सुद्धा तुम्ही त्या मनीषा आहात ना, तुम्ही त्या मनीषा आहात. म्हणजे सिरियलमधलं कॅरेक्टर जनरली खूप ठासलं जातं लोकांच्या मनावर, पण तसं नव्हता. माझं सिनेमातलं कॅरेक्टर ते जास्त हॅमर झालं होतं. त्यामुळे मनीषा वॉज व्हेरी क्लोज टू माय हार्ट, इट्स गोना बी ऑलवेज. कारण मनीषाने मला खूप छान प्रसिद्धी तर दिलीच, पण इतक्या सुंदर लोकांबरोबर काम करायची संधी दिली. आणि सगळे मोठे मोठे होते ना सगळे सगळे, म्हणजे वंदनाताई, दिलीप काका आणि लक्ष्मीकांत बेर्डे, म्हणजे सगळेच मोठे कलाकार. आणि त्या मोठ्या लोकांकडनं मी हे शिकले की ते इतके मोठे असून त्यांनी मला इतकं छान त्यांच्यामध्ये अकोमोडेट करून घेतलं की मी नवखी आहे किंवा मी माझं असं मी फार काम केलं नाही आहे, नवीनच मी आहे, ही त्यांनी मला कधी जाणीव करून दिली नाही. ते सगळ्यांनी माझं इतकं कौतुक, मला इतकं प्रेमाने वागवलं. पहिल्याच काही प्रोजेक्टमध्ये इतका सुंदर अनुभव आला. त्यामुळे आपण काम करत राहिलं तरी माणूस म्हणून कसं व्हायचं हे तिथे मला अंडरलाईन झालं की ही मोठी लोक उगीच मोठी नाही आहेत, ती मनाने पण तेवढीच मोठी आहेत, म्हणून ती मोठी आहेत हे तिथे मला कळलं.